आज कोणत्या नशीब काढून आम्ही सप्तशृंगी आईच्या दर्शनाला आलेलो काय माहीत. आम्हाला अजिबात गर्दी नाही लागली. तिकीट पण आम्हाला पटकन भेटली रोपवेची आणि तिथे जातोय तोपर्यंत ती रोपवेची म्हणजे मिनी ट्रेन बोलतात ना ती आली. ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. लग्नाच्या वाढदिवसा दिवशी पूर्ण फॅमिलीसोबत आपल्याला सप्तशृंगीच्या आईचे दर्शन घडणार. हळूहळू डोंगर चढत होतं. मनात सारखं वाटत होतं की आईचं दर्शन कसं होईल, आईचं दर्शन कसं होईल. फक्त 15 मिनिटच लाईनीमध्ये उभा राहिलो आणि लाईनीमधूनच आम्हाला समोरच्या दरवाजातूनच आईचं ते गोड स्वरूप बघायला भेटलं. तिचे किती सुंदर असे बोलके डोळे आहेत. तिथं थोडंसं काम चालू होतं त्यामुळे असे काट्या वगैरे लावलेल्या आहेत. आईची आरामात ओटी भरली, मनसोक्त दर्शन केलं. आईच्या दर्शनानं थोडेसे डोळे पाणावलेले होते आणि आम्हाला सगळ्यात मोठं भाग्य म्हणजे आम्हाला आरती करायला भेटली. आम्ही गाभाऱ्यात उभा राहून आईची आरती केली. वाटलं नव्हतं 2-4 तासाचा प्रवास केल्यानंतर आम्हाला एवढं सुंदर दर्शन घडेल म्हणून आईचं.